दिवसाची सुरुवात येशू बरोबर. जुन्या करारामध्ये मलाखी जी आहे हे सर्वात शेवटचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये परमेश्वराने अनेक ठिकाणी सांगितलं की मी तुमच्यावर प्रेम करतो. बघा, परमेश्वराचे इस्रायल लोकांवर पहिल्यापासून प्रेम होते, पण तरीही इस्रायल लोक काय परमेश्वरापासून नेहमी दूर जायचे, त्याच्या आज्ञा पाळायचे नाही आणि परमेश्वरापासून ते भरकटलेले असायचे. पण तरीही ते परमेश्वराला विचारायचे की आम्ही काय चूक केली. बघा, मलाखीचं पुस्तक ह्याच्यामध्ये पहिल्या अध्यायापासून तिसऱ्या अध्यायापर्यंत जर आपण वाचलं तर बघा, त्याच्यामध्ये ते सांगायचे आम्ही काय केलं. आणि म्हणजे चुका तर करायच्या, वरून विचारायचं परमेश्वराला की आम्ही काय चुकलो. आणि मग बघा, मलाकी 3 आणि 7 मध्ये परमेश्वर त्यांना काय सांगतो बघा. मलाकिया चॅप्टर 3 अँड वर्स 7. परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझे विधी मोडले, ते पाळिले नाही. इस्रायल लोक नेहमी परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर त्यांना अनेक गोष्टी सांगतो आणि त्यामधून कशा प्रकारे ते देवाला फसवतात. देवाने त्यांना ह्या अशासाठी सांगितले की त्यांना पश्चाताप त्यांनी करावा आणि देवाकडे वळावं. अनेक गोष्टी इस्रायल लोक करत नव्हते जे परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्या होत्या. जे आवडत नाही परमेश्वराला तेच ते करायचे. आपल्या बाबतीतही बऱ्याच वेळेस असंच आहे. आपण पूर्णपणे देवावर प्रेम करत नाही आणि त्याची सेवा करत नाही. करण्याचा आपण कधी दिखावा करतो. आपण देवावर प्रेम करतो, आपण देवाची सेवा करतो, हे करण्याचा आपण दिखावा करतो. परंतु बऱ्याचदा आपण स्वतःवरच प्रेम करत असतो आणि स्वतःचीच सेवा करत असतो. बऱ्याच वेळेस सेवा करताना आपण आपल्या स्वतःचा फायदा बघत असतो आणि स्वतःचं सुख त्यामध्ये बघत असतो आणि त्याच्या कृत्याचे जे आहे आपल्याला जगापुढे ठेवायचं आहे ते आपण ठेवत नाही. आपण ह्यासाठी देवाबद्दल जे आहे ते इतरांबरोबर बोला. देवाने जे प्रेम तुमच्यावर केलं ते इतरांना सांगा आणि त्याच्या कृत्याचे मनन करा. म्हणजेच त्याच्या वचनाचे, त्यांनी जी वचनं आहेत पवित्र शास्त्रामध्ये त्याची मनन करा. पहिली संगत आहे ती देवाबरोबर आणि दुसरी संगत आहे ती देवाच्या लोकांबरोबर करा. देवाचे प्रेम फक्त स्वीकारू नका, तर ते त्याला परत द्या. देव आमच्यावर प्रेम करतो, आम्ही सुद्धा तेच प्रेम देवावर करायला शिका. आता आज आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही देवावर प्रेम करतो का. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मलाखी ह्याचा 3रा अध्याय आणि 18वं वचन. मलाकिया चॅप्टर 3 अँड वर्स 18. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.